नमस्कार आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. आज दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी बुलढाणा जिल्ह्यात सीओपीडी रुग्णसंख्येत वाढ. धूम्रपान सोडा नाहीतर ऑक्सिजन होईल कमी. डॉक्टर दीपक काटकर यांचे आवाहन. बुलढाणा जिल्ह्यात सीओपीडी क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज या फुफ्फुसाच्या गंभीर आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. बीडी सिगारेटचे व्यसन आणि प्रदूषणामुळे नागरिकांच्या फुफ्फुसांवर गंभीर परिणाम होत असून अनेकांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सतत घटत आहे. ही धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन बुलढाण्यातील सुप्रसिद्ध फुफ्फुसरोग तज्ज्ञ डॉक्टर दीपक काटकर यांनी नागरिकांना धूम्रपान तात्काळ सोडण्याचे आणि फुफ्फुसांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. जागतिक सीओपीडी दिनानिमित्त जनजागृती. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात भार सीओपीडीविषयी जनजागृती मोहीम राबवली जाते. यावर्षी नोव्हेंबर 19 रोजी शॉर्ट ऑफ ब्रेथ थिंक सीओपीडी या थीमवर जागतिक सीओपीडी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने जिल्ह्यात विविध आरोग्य शिबिरे, जनजागृती कार्यक्रम आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले. सीओपीडी म्हणजे काय? सीओपीडी हा फुफ्फुसांचा एक जुनाट आणि प्रगतिशील आजार असून हवेच्या मार्गात अडथळा निर्माण होतो व श्वास घेताना त्रास होतो. सामान्य भाषेत याला काळा दमा म्हणूनही ओळखले जाते. दम्यापेक्षा भिन्न आजार. दम्यात श्वासावर नियंत्रण मिळवता येते, पण सीओपीडी हा बहुतेकदा दीर्घकालीन धूम्रपान, प्रदूषण व धुळीच्या संपर्कामुळे होणारा कायमचा आजार आहे. सामान्य लक्षणे: सततचा खोकला, श्वास घेताना धाप लागणे, छातीत दडपण किंवा दुखणे, थकवा, वारंवार होणारे श्वसनाचे संक्रमण. मुख्य कारणे: बीडी, सिगारेट, तंबाखूचे सेवन, घरातील किंवा बाहेरील प्रदूषित हवा, कारखान्यांतील धातू, धूळ, रसायने. वारंवार होणारे फुफ्फुसांचे संसर्ग. डॉक्टर काटकर यांच्या माहितीनुसार धूम्रपान करणाऱ्यांमध्ये सीओपीडीचा धोका धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा 10 पट अधिक असतो. अनेक तरुणांमध्येही हा आजार निदान होत आहे. ही चिंतेची बाब आहे. धोक्याची घंटा. ऑक्सिजनची पातळी घटते. सीओपीडी वाढल्यामुळे रुग्णांच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी कमी होते. यामुळे शरीरातील अवयवांवर ताण येतो व गंभीर परिस्थितीत रुग्णाला सतत ऑक्सिजन सपोर्टची गरज भासू शकते. जिल्ह्यात अशा रुग्णांची संख्या गेल्या काही महिन्यांत वाढल्याची नोंद आरोग्य विभागाने केली आहे. प्रतिबंध आणि उपाययोजना. डॉक्टर दीपक काटकर यांनी नागरिकांना खालील उपाय त्वरित अवलंबण्याचे आवाहन केले आहे. 1. धूम्रपान पूर्णपणे बंद करा. सीओपीडीचा सर्वात मोठा धोका धूम्रपान आहे. बीडी किंवा सिगारेट सोडल्यास फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते आणि आजाराचा वेग कमी होतो. 2. लसीकरण घ्या. फ्लू व निमोनिया लस घेतल्यास श्वसनाचे संक्रमण कमी होऊन सीओपीडीची लक्षणे नियंत्रणात राहू शकतात. 3. नियमित व्यायाम आणि श्वसनक्रिया, प्राणायाम, चालणे, हलका व्यायाम हे फुफ्फुसांना अधिक कार्यक्षम ठेवतात. 4. प्रदूषणापासून बचाव. धूळ आणि रसायनयुक्त वातावरण टाळावे. आवश्यक असल्यास मास्कचा वापर करावा. 5. नियमित फुफ्फुस तपासणी, स्पायरोमेट्री, पीएफटी चाचणीद्वारे आजाराचे लवकर निदान शक्य आहे. लवकर निदान म्हणजे अधिक प्रभावी उपचार. डॉक्टर दीपक काटकर यांचे नागरिकांना आवाहन. जिल्ह्यात सीओपीडीचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे. बीडी सिगारेट सोडा नाहीतर शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत जाऊन गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. लक्षणे दिसताच त्वरित आपल्या जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा आणि योग्य उपचार घ्या, असे आवाहन डॉक्टर काटकर यांनी केले. नमस्कार, मी डॉक्टर दीपक काटकर, चेस्ट फिजिशियन, बुलढाणा. सीओपीडी सप्ताह म्हणजेच काळादमा सप्ताह, जनजागृती सप्ताह सध्या भारतामध्ये साजरा होत आहे. त्या निमित्ताने सीओपीडीबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे. सीओपीडी नावाचा आजार हा धूम्रपान केल्यामुळे होतो, बीडी सिगरेटचं सेवन केल्यामुळे होतो. चुलीवर निघणारा जो धूर आहे तो सुद्धा सीओपीडी या आजारासाठी कारणीभूत आहे. प्रदूषण हल्ली खूप वाढलेलं आहे आणि या वाढलेल्या प्रदूषणामुळे सुद्धा सीओपीडीचा आजार हा वाढत चाललेला आहे. याचे लक्षणं म्हणजे दम लागणे, खोकला येणे, बेडका तयार होणे, छाती दुखायला लागणे आणि असे जर लक्षणं असतील तर डॉक्टरला दाखवणं फार आवश्यक आहे. तर यामध्ये नेमकं होतं काय हे मी सांगतो. हे मॉडेल आहे. या मॉडेलमध्ये आपण बघसाल तर हे नॉर्मल फुफ्फुस आहे आणि या ठिकाणी हे डॅमेज झालेलं फुफ्फुस आहे.
हे सीओपीडीच्या फुफ्फुसामध्ये आपण जे ऑक्सिजन घेतो ते ऑक्सिजनचं प्रमाण शरीरापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो. तर यामध्ये काय करायला पाहिजे? डॉक्टरांनी दिलेले मेडिसिन घेणे आणि त्यांना नियमित दाखवणे फार आवश्यक आहे. काही इनहेलर्स असतात त्यांचं नियमित सेवन करणे फार आवश्यक आहे. वॅक्सिनेशन्स इन्फ्लुएन्झा आणि न्यूमोनियाचं वॅक्सिनेशन घेणं फार आवश्यक आहे. आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनजागृती करून आपल्या जवळचे जे व्यक्ती आहेत त्यांना धूम्रपान करण्यापासून रोखणे, चुलीचा वापर कमी करणे आणि प्रदूषणावर मात करणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे. मला असं वाटतं सरकारने सुद्धा या प्रदूषणाला कसं नियंत्रित ठेवता येईल, याच्यावर कशा उपाययोजना करता येईल त्याचं सुद्धा लक्ष घालणे आवश्यक आहे. आणि सर्वांना जनजागृती व्हावी या निमित्ताने हा व्हिडिओ मी प्रसारित करतोय. धन्यवाद.